एकीकडे येतं एक लैंगिक शिक्षण, कपल स्वॅपिंग, त्याच्यानंतर मल्टिपल कपल, ज्याला गँग वगैरे सेक्स म्हणू शकतो आपण. आणि हे आजकाल प्रकार पुण्यामध्ये वगैरे खूप वाढत आहेत, आजूबाजूला आपल्याला दिसत आहेत. हे योग्य आहे. आज जेव्हा मी शाळा कॉलेजमध्ये जातो त्यावेळेला मला असा एकही भाग दिसत नाही जिथे मुलं मुली एकत्र बसलेले नाही. आज समाजाने ही गोष्ट मान्य केली आहे की मुलं मुली एकत्र. तिथे रस्त्यावरून चालताना एका व्यक्तीने दुसऱ्याचा किस घेणं हे अतिशय नॉर्मल आहे. जेव्हा आपण कपल स्वॅपिंग म्हणतोय, ग्रुप सेक्स म्हणतो आहे, त्यावेळेला ती गोष्ट तुमच्या बेडरूम पुरती मर्यादित राहत नाही. एकीकडे येतं एक लैंगिक शिक्षण आणि दुसरीकडे येतो एक आता त्याला स्वैराचार म्हणायचा की नाही, तोच माझा पुढचा प्रश्न आहे. की आजकालचे जे काही IT कंपनीजमधले कपल्स आहेत किंवा जे फॉरवर्ड झालेले आहेत, थोडंसं वेस्टर्न कंट्रीजचा त्यांच्यावरती हे आहे, कपल स्वॅपिंग, त्याच्यानंतर मल्टिपल कपल, ज्याला गँग वगैरे सेक्स म्हणू शकतो आपण. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्यात करतोय, आम्ही काही म्हणजे आम्ही आमच्या आनंदासाठी करतोय आणि हे आमचं इंटरनल मॅटर आहे. आणि हे आजकाल प्रकार पुण्यामध्ये वगैरे खूप वाढत आहेत, आजूबाजूला आपल्याला दिसत आहेत. हे योग्य आहे का? आज समाजामध्ये जेव्हा आपण राहतो त्यावेळेला सामाजिक भान ही गोष्ट राखणं माझ्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक समाजाचे काही मापदंड असतात. आता विचार करा, एक साधारणतः 20-30 वर्षापूर्वी, 20-30 पण नाही, एक 20च वर्षापूर्वी शाळा कॉलेजमध्ये जर का आपण गेलो तर मुलं वेगळी, मुली वेगळ्या बसायच्या. आमच्या वेळेत तसंच. अगदी बरोबर. आज जेव्हा मी शाळा कॉलेजमध्ये जातो त्यावेळेला मला असा एकही भाग दिसत नाही जिथे मुलं मुली एकत्र बसलेले नाही. त्यावेळेला समाजाने ती गोष्ट मान्य केली होती की मुलं मुली वेगळे बसणार. आज समाजाने ही गोष्ट मान्य केली आहे की मुलं मुली एकत्र बसू शकतात आणि आम्हाला ते मान्य आहे. आज जर का पुण्याच्या लक्ष्मी रोडवरती एक मुलगा मुलगी हातात हात घालून चालत गेले तर कोणी त्यांच्याकडे ढुंकून बघेल का? नाही, कारण ते नॉर्मल आहे. पण विचार करा, आज त्याच लक्ष्मी रोडवर जर त्या मुला मुलींनी एकमेकांचा किस घेतला तर पुणेभर बॅनर लागतील. सोशल मीडियावरती व्हायरल होईल व्हिडिओ. बरोबर का? कारण त्या समाजाला अजून ते मान्य नाही ना. आज तुम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये जा, तुम्ही वेस्टर्न वर्ल्ड म्हणला, तिथे ही गोष्ट मान्य आहे. म्हणजे तिथे रस्त्यावरून चालताना एका व्यक्तीने दुसऱ्याचा किस घेणं हे अतिशय नॉर्मल आहे. कोणी ढुंकून पण बघत नाही. जसं आपल्याकडे चौपाटीवरती वगैरे आहे, बीचवरती. पण म्हणजे आपल्या समाजामध्ये काय मान्य आहे, काय अमान्य आहे, ही माहिती आपल्या वयात येणाऱ्या मुलामुलींना किंवा लग्न झालेल्या जोडप्यांना समजून सांगण्याची जबाबदारी समाजाची आहे. ती जर का जबाबदारी आपण नाही पार पाडली ना, तर मग हे जे काय म्हणतायत की हे आमचं वैयक्तिक गोष्ट आहे, ती वैयक्तिक गोष्ट अयोग्य होऊ शकते. कारण आपल्या समाजामध्ये काय गोष्टी मान्य आहेत त्यांना अनुसरून आपलं लैंगिक सहजीवन साकारणं ह्याला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण कपल स्वॅपिंग म्हणतोय, ग्रुप सेक्स म्हणतो आहे, त्यावेळेला ती गोष्ट तुमच्या बेडरूम पुरती मर्यादित राहत नाही. ती मे बी छोटा भाग असेल समाजाचा, पण तो सामाजिक होतो. आणि ते सामाजिक भान राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते नाही झालं की मग अडचणी निर्माण होतात. आणि मग त्या ह्याच्यामध्ये मग कोणाला जबरदस्तीने संबंध ठेवायला उद्युक्त केलं जातं, कोणावर अत्याचार केले जातात. आणि त्यामुळे प्रत्येक समाजामध्ये जे मापदंड आहेत ती मापदंड पालन करणं आणि आपलं वैवाहिक लैंगिक सहजीवन साकारणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ती मापदंड बदलतात. बरोबर. आपण आत्ताच म्हणलं ना की 20 वर्षापूर्वी नाही, आज आहे. पण ही बदललेली मापदंड सांगणार कशी? बरोबर. ती जाहिरातीतून नाही होत ना. ती जोपर्यंत आपण शिकवत नाही तोपर्यंत जाणवत नाही. तुम्ही मगाशी म्हणला चौपाटीवरती किस घेतलेला चालतो, तर हे सांगितलंय ना कोणीतरी की तिथे एका भागात गेला तर चालतं, ह्या भागात आला तर नाही चालत. बरोबर आहे. मग हे तुम्ही मान्य करा की ह्या भागात चालतं, ह्या भागात नाही चालत. ही सामाजिक भान कोणी देणार? एक समाज म्हणून आपली गरज आहे. म्हणजे ह्याच्यामुळे लैंगिक शिक्षणाबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे.